लपंडाव प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त आपल्याला भाग पाहायला मिळणार आहे। मालिकेमध्ये आत्तापर्यंत आपण पाहत आहोत की सखी आणि कान्हा या दोघांनी मात्र आता एंटर केलेलं आहे। ज्या वेळेला सखी आणि कान्हा हे दोघ जण एंटर करतायत आणि त्याच वेळेला मात्र आता या सगळ्यामध्ये असा काही अजब गजब प्रकार घडलेला आहे की त्यानंतर मात्र आता इकडे सखी कान्हाच्या एंट्री पाठोपाठच इकडे आता एक जो व्हिडिओ आता नंदाक्काने हे केलेला आहे। नंदाक्काने या सगळ्यामध्ये तो व्हिडिओ काढलेला आहे। तो व्हिडिओ आता या व्हिडिओमुळे इकडे आता स्वतः आता तेजस्विनीला पोलीस घरामध्ये घेऊन आलेत। हो प्रेक्षकांनो, असं काय घडलंय? नंदाक्काचा व्हिडिओ पोलिसांपर्यंत कसा पोहोचलाय? नंदाक्काच्या बाबतीत आता पोलिसांनी या सगळ्यामध्ये सत्य कसं शोधून काढलंय आणि नंदाक्का आपल्या जाळ्यात कशी अडकलेली आहे? नक्की काय घडलंय, कसं घडलंय? आणि त्यानंतर तेजस्विनी ही खरी तेजस्विनी असून मनस्विनी मात्र आता इकडे कुठे आहे? मनस्विनीला अटक करण्यासाठी आलेल्या पोलिसांना तेजस्विनी घरी घेऊन आले, पण नक्की पुढे काय घडलंय, कसं घडलंय सविस्तरपणे पाहू। इकडे आता कान्हाला घेऊन आलेली आहे ती म्हणजे सखी घरामध्ये आणि त्यानंतर मग आता सखी आणि कान्हा दोघ जण इकडे कामत हाऊस मध्ये एंटर आणि आपण पाहिलंय की इकडे आता सरकार सांगायला लागते तू इकडे कोणत्या अधिकाराने आलेली आहेस आणि त्यावरती सखी आता सांगत असते अधिकार म्हणजे आता मी या घरची मुलगी आहे आणि या घरच्या मुलीला कोणताही अधिकार लागत नाहीये या घरामध्ये येण्यासाठी। हा म्हणजे मी माझ्या मर्जीनेच हे घर सोडून गेले होते आणि आपण तर पाहिलं सखी मोठ्या तालेवर ह्याच्यामध्ये तिने एंट्री केलेली आहे, पण आता या एंट्री नंतर मनस्विनी तिला आता घराबाहेर काढायला निघाले। आत्ताच्या आत्ता या घरातून चालती हो, या घरात तुला आता कोणताच थारा नाहीये। यावरती ती म्हणते सरकार थारा आता या लेकीला असणार नाहीये, तुम्ही आता हे सगळं कोर्टात जाऊन जर का आता बोलू शकलात ना तर 100% बोला, म्हणजे आता कोर्टात सिद्ध होईल की आता तुम्ही माझी आई नाही आहात, कारण कुठच्या बेसिसवरती तुम्ही आता घराबाहेर मला काढू शकताय त्याच्याबद्दल मला आता सांगितलं तर बरं होईल। मला आता तुम्ही कसंही घराबाहेर काढू शकत नाही आणि दुसरं म्हणजे कबीर माझा नवरा आहे म्हणून त्याला सुद्धा काढू शकत नाही आहोत। आम्ही दोघं जण आजपासून याच घरात राहणार। इकडे आता सरकार सांगायला लागते तुला काय भिकेचे डोहाळे लागलेत का? या घरामध्ये येण्याचं तुझं कामच काय? आणि त्यावरती मात्र आता सखी सांगायला लागते मी या घरची मुलगी आहे, आजपासून मी या घरामध्ये या बिझनेसमध्ये लक्ष घालणार आहे। मनस्विनी जरा गडबडले आणि या सखीचं काहीतरी डोक्यामध्ये वेगळाच विचार आहे असं ती विचार करायला लागते आणि ती विचार करते नाही काही झालं तरी या सखीला मात्र आता इकडून हकलवून मला लावलंच पाहिजे, सखी आता इथे थांबून चालणार नाहीये असा विचार ती आता करायला लागले। बरं हे सगळं होत असताना मात्र आता इकडे कान्हा आणि सखी आपल्या रूम मध्ये इतकंच नाहीये तर आता सखी कान्हाला सांगते की आजपासून मी आता ऑफिसला सुद्धा जाणार आहे आणि माझ्यासोबत तू सुद्धा ऑफिसला यायचं। आणि त्यानंतर मग आता इकडे सखी ऑफिसला जाण्यासाठी सुद्धा आता प्रेक्षकांनो सुरुवात करत आहे। सखी ऑफिसला जाण्यासाठी सुरुवात करते आणि त्याचबरोबर किरणला मात्र आता तिने या ऑफिसमध्ये माझ्यासाठी एक वेगळं केबिन तयार करायचंय असं सांगितलंय। इकडे आता मनस्विनी विचार करते या सखीने नक्कीच काहीतरी डोक्यामध्ये डाव घेऊन आलेली आहे, नक्कीच हिच्या डोक्यामध्ये काहीतरी चाललेलं आहे आणि ही इथे मला शह देण्यासाठी 100% आलेली आहे। काय करता येईल या सखीला या सगळ्यामध्ये कशा पद्धतीने आता इकडून हकलवून लावू असं म्हणत ती विचार करायला लागते। बरं तोपर्यंत इकडे आता नंदाक्काला समजलंय की इकडे सखी परत आले म्हणजे आता तिला कान्हाचा सपोर्ट आहे आणि ही मोठी माऱ्या सांगत होती की आता कान्हाचं ती अजिबात मदत घेणार नाहीये, कान्हाची ती मदत घेणार नाही कारण ती स्वाभिमानी आहे, एक वेळ मरेल पण कान्हाची मदत घेणार नाही, काही नाहीये। तिने कान्हाची मदत आता शेवटी घेतलेलीच आहे ना आणि हिच्या नाकावरती टिचून आता या घरात आलेली आहे, ते काही नाहीये, मला माझी सोय करायला पाहिजे। आता इकडे मी तो व्हिडिओ जो काही ठेवला होता तो कुठे गेलाय तो पहिला मला म्हणजे तो असा सेटिंग करून ठेवला पाहिजे की आता हिनी जर का मला दगाफटका करायचा काहीही प्रयत्न केला तर मात्र तो व्हिडिओ मी आता असा व्हायरल करीन ना। आणि त्यानंतर ती विचार करते काही नाही, दमच नाही हिच्यामध्ये कसलाच दम राहिलेला नाहीये आणि काही उपयोग नाहीये, ही आता बाई कसल्या कामाचीच राहिलेली नाहीये असा विचार ती आता करते आणि आपल्या व्हिडिओवरती मात्र आता कॉन्सन्ट्रेट आपण करायला पाहिजे असं ठरवते। तोपर्यंत इकडे आता कबीर सांगायला लागलाय सखीला हे बघा सखी मॅडम, म्हणजे आता आपण या घरात आलोय खरे पण आपला मेन उद्देश आहे ते म्हणजे आपण इकडे मी पोलीस कंप्लेंट केली होती, पोलीस कंप्लेंट केल्यावरती मात्र आता कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमच्या आईची बॉडी सापडलेली नाहीये
नाहीये. आपल्या हातात तेच एक महत्त्वाचं हे आहे की इकडे पेपर सापडत नाहीयेत मनस्विनी सरकारला. हे सुद्धा मला आता गौतम काकांच्याकडून इकडे समजलेलं आहे आणि गौतम काकांनी हे सांगितल्यामुळे मी आता निर्णय घेतलाय तुमच्या आईचा शोध. आणि त्यावरती सखी सांगते, खरं सांगायचं तर आता माझ्या बाबांची सुद्धा बॉडी भेटली नव्हती. आणि यावरती मग आता लगेचच सांगायला लागतो तो म्हणजे इकडे कबीर की खरं सांगायचं तर हे सुद्धा माझ्या डोक्यामध्ये आहे की तुमच्या बाबांची सुद्धा बॉडी भेटली नव्हती आणि तुमच्या आईची सुद्धा. पण आता काहीतरी तर असेल ना तिकडे आजूबाजूच्या असलेल्या वस्तीमध्ये. मी आता चौकशी करायला लावली. त्या दिवशी खरं तर तुम्हाला मी एक गोष्ट सांगायची विसरून गेलो. मनस्विनी सरकार ज्या बाईला भेटायला त्या आता ठिकाणी गेली होती ना, तिकडेच ती आता म्हणजे तिकडेच ते आता आहे ज्या ठिकाणी ती खाई आहे. त्यामुळे काहीही झालं तरी आता आपण सगळं शोधून काढायचं आहे. इकडे सखीने आता मात्र आपल्या ऑफिसमध्ये येत आता मीटिंग घेतलेली आहे आणि सखीने सगळ्यांना सांगितलेलं आहे की आत्तापर्यंत या ऑफिसमध्ये मी आत्तापर्यंत मी इतकं काही लक्ष दिलेलं नाही आहे. सरकारच सगळं लक्ष द्यायचा. पण बघायला गेलं तर ती माझी आईच आहे ना, आणि आई असल्या कारणाने आई मुलीच्या मध्ये आता इतके मतभेद नक्कीच होऊ शकतात. आणि म्हणूनच आजपासून मी आता हे ऑफिस जॉईन करते. तुम्ही मदत कराल ना मला. यावरती सगळा स्टाफ सखीवरती खुश असतो आणि मॅडम तुम्ही फक्त आम्हाला सांगा काय करायचं आहे, आम्ही तुमची सर्वतोपरी मदत करायला तयार आहोत असं ते सखीला म्हणायला लागलेले आहेत. आणि सखी या सगळ्यामध्ये आता मात्र इकडे खूपच खुश झालेली आहे आणि तिने ऑफिसचा कारभार सुद्धा सांभाळायला सुरुवात केली. मनस्विनीसाठी ही धोक्याची घंटा आहे. इकडे आता कानाने सांगितले, हे बघ कबीर, काहीही झालं ना तरी लवकरात लवकर आपल्याला मात्र आता या सगळ्यामध्ये शोध घेतला पाहिजे, तो म्हणजे खऱ्या आता तेजस्विनीचा. तू अपडेट घे. इकडे तोपर्यंत सखी आणि काना घरी आलेत आणि सखी सांगते, आपण आता आज दिवसभर ऑफिसला होतो तरी सुद्धा सरकारने आपल्याला मात्र आता काहीच करू शकले नाही. कारण आता सरकारला मी तसंच धमकी दिले. मी तिला ऑलरेडी सांगितले की जर का तू आता सगळ्यांच्या समोर इकडे मला घरातून ऑफिसमधून बाहेर काढायचा प्रयत्न केलास तर त्याचाच वापर करून आता तू खरी तेजस्विनी नाही आहेस, तू मनस्विनी आहेस हे मी जगासमोर आणू शकते. आणि म्हणूनच सरकार गप्प आहे. आणि त्यावरती कबीर म्हणतो, इतक्यातच खुश होऊन चालणार नाहीये. आपल्याला जर का ही लढाई लढायची असेल ना तर मात्र खऱ्या तेजस्विनीला समोर आणणं हे आता आपलं महत्त्वाचं काम आहे. सखी सांगते, का तू इतका शुअर कसा आहेस की माझी आई या सगळ्यामध्ये खरंच जिवंत असेल. आणि त्यावरती तो म्हणतो, आहे मला खात्री आहे काहीही झालं ना तरी तुमच्या आईला काहीही झालेलं नसणार आहे, त्या सुरक्षितच असणार आहेत आणि त्या आता परत येणार आहेत. इकडे तोपर्यंत जानू आणि किरण हे दोघं जण पोलीस स्टेशनचे अपडेट घेत आहेत. मध्येच आता सखी आलेली आहे, ती म्हणजे इकडे आता दाभाडे काकूंना भेटायला. आणि दाभाडे काकू सांगायला लागतात, खरं सांगू का तर राघवची बॉडी भेटली नव्हती तेव्हा सुद्धा पोलिसांनी सांगितलं होतं की आपण आजूबाजूच्या गावात तपास करूया. पण त्यावेळेला या नालायक मनस्विनीनी म्हणजे आता हिने सरकारनेच सांगितलं होतं की काही गरज नाही आहे कसलाही शोध घेण्याची असं म्हणत हिने ती केस बंद केली होती. आणि त्यानंतर मग आता सखी विचार करते, ठीक आहे माझ्या वडिलांची पण केस ओपन करूया आणि आता आईचा पण शोध घेऊया. हेच चालू मात्र आता इकडे सखी आलेली आहे, ती म्हणजे आजीला भेटायला. आणि ती आजींना सांगते, मी तुम्हाला जे वचन दिले ते पूर्ण करायची वेळ आलेली आहे. आज आता तुम्ही घरी यायचं आहे आणि त्याच वेळेला मी तुम्हाला दाखवणार आहे की कशा पद्धतीने मनस्विनीचे 3:13 वाजणार आहेत. कारण आता मला खूप मोठी लीड मिळाली. कारण आता एक व्हिडिओ माझ्या हाती आणि आता तो पोलिसांपर्यंत पोहोचतोय. इकडे आता तेजस्विनीला म्हणजेच माझ्या आईला मनस्विनीने खड्ड्यात टाकल्याचा तो व्हिडिओ आहे. म्हणजे आता ती मावशी आहे ना त्या मावशीच्याकडे तो व्हिडिओ होता आणि तिने आता काहीतरी गडबड केली आणि कसा कोणास ठाऊक तो आता ग्रुपवरती सेंड झालेला आहे. एका झटक्यात मात्र आता तो व्हिडिओ भेटल्यावरती इकडे पोलिसांपर्यंत तो व्हिडिओ गेलाय. पण कसं ही बातमी मनस्विनीपर्यंत पोहोचलेली आहे आणि त्यानंतर पोलीस एंटर करतात तेव्हा मनस्विनी गायब आहे. पोलीस आता तेजस्विनीला घेऊन पण आलेत. त्या व्हिडिओ आता नंदाक्काच्या मोबाईलमध्ये सापडलाय म्हणून नंदाक्काला पण पकडलंय. आणि त्यानंतर पोलीस आता तिला सांगायला लागतात, बोला तुम्ही हे सगळं जे काही केलं ना शूट ते आता कुठे केलं, काय केलं, कोण होतं. मग आता नंदाक्काला पोलिसांनी पकडल्यावरती मनस्विनी गायब झाल्यावरती नंदाक्काकडे कोणताही पर्याय राहिलेला नाहीये. नंदाक्का या सगळ्यामध्ये तपप करायला लागले आणि नंदाक्का सांगायला लागले, नाही तसं नाही आहे, ही आता मनस्विनीच होती. तिने तेजस्विनीला मारण्याचा प्रयत्न केला आणि तिने मला सुद्धा या सगळ्यामध्ये घाबरवून ठेवलं. अचानकपणे आपल्या आईला पाहून आता सखीला धक्का बसलाय पण मनस्विनी गायब झालेली आहे. आता तेजस्विनी घरी आले पण मनस्विनी कुठे लपून बसले, कान्हा पण दिसत नाहीये. आता नक्की कान्हा मनस्विनीला शोधून आणणार का आणि तेजस्विनीला आता पुन्हा पहिल्यासारखं या घरामध्ये वावरता येणार का?
नक्की काय घडणार, कसं घडणार, येणाऱ्या भागात सगळं पाहायला मिळणार.